नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. बातमी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग कायदा 2018 सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं रद्दबातल ठरवल्यानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाबाबत केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून मंजुरी घेऊन मराठा आरक्षणाचा मार्ग खुला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. बीडमध्ये बैठकीत आरक्षण लढ्याची पुढची दिशा ठरवण्यात आली आहे, रणनीती ठरवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणासंदर्भात निकाल दिल्यानंतर आता आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका सुद्धा दाखल करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या या 3 महत्त्वाच्या बातम्या. एका बाजूला सरकार विश्वास देत आहे की मराठा आरक्षणाचा मार्ग अजून खुला आहे. दुसऱ्या बाजूला मराठा संघटना मात्र आता आक्रमक झाल्यात, कारण त्यांना वाटतंय मराठा आरक्षणाचा मार्ग खडतर झालाय. तर तिसऱ्या बाजूला आरक्षणाची पुनर्विचार याचिका दाखल करून पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं दार याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ठोठावले. या 3ही बातम्या अगदी सविस्तरपणे आपल्याला बघायच्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्याच्या नंतर बुधवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणं सुरूच आहे. आरोप प्रत्यारोपांची ही मालिका आज सुद्धा पाहायला मिळाली. सरकारचं अपयश मराठा समाजाला समजून आलंय असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे. दरम्यान श्रेय तुम्ही घ्या, पण प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडा, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी आता तुम्ही मराठा समाजाला नेमकं काय देणार आहात, कसे हात मोकळे करणार आहात, त्या ठिकाणी ते हात सोडण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे केवळ भावनिक बनवून आम्ही हात जोडतो, प्रार्थना करतो, यावरून भावनिक करत मराठा समाजाला तुम्हाला आता पटवता येणार नाही. मराठा समाजाला आपलं अपयश समजून आलेलं आहे. केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, चला क्रेडिट तुम्ही घ्या. आमचं म्हणणं आज आहे क्रेडिट पाहिजे तुम्हाला, तुमचं क्रेडिट तुम्ही घ्या, हरकत नाही. पण हा प्रश्न मार्गी लावण्याकरता केंद्रातल्या तुमच्या सरकारला भाग पाडा आणि राष्ट्रपतींच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याच्या बाबतीत काहीतरी सकारात्मक पाऊल तुम्ही उचला. नुसती राजकीय विधानं तुम्ही करू नका. कायद्याच्या चौकटीमध्ये जजमेंटमध्ये जे विषय आले आहेत त्यावर तुम्ही काहीतरी भाष्य करावं, अशी आमची अपेक्षा आहे. सरकार गंभीर नाही, सरकारने पाहिलं नाही, वकील हजर आहे, या सगळ्या या गोष्टीला काय अर्थ नाही आहे. टॉक ऑन लिगल पॉईंट्स. तुमच्याकडे कायदेशीर काही मुद्दे आहेत त्याच्यावर तुम्ही बोला. काय कायदेशीर मुद्दे तुम्ही काहीच बोलत नाही आणि फक्त राजकीय स्टेटमेंट्स तुम्ही जे करता हे उचित नाही. आमचं म्हणणं एवढंच. मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टाच्या निकालानंतर बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि सर्व मराठा संघटनांची एक बैठक पार पडली. पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक आंदोलन करणार असल्याचं या बैठकीतून स्पष्ट झालं आणि त्याचा पहिला मोर्चा बीडमध्ये निघणार आहे. तो मूक मोर्चा नसेल, अशी माहिती सुद्धा मराठा नेते आमदार विनायक मेटेंनी दिली आहे. आम्ही शांत बसणं हे आम्हाला परवडणार नाही. पुढच्या पिढीसाठी याच्याबद्दल काही निर्णय घेऊन ॲक्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे, विचार करणं आवश्यक होतं. म्हणून आज या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेचे प्रतिनिधी, मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी, अशा लोकांना, मोजक्याच लोकांना आम्ही या ठिकाणी बोलवलं होतं. आणि हे जे सगळं झालेलं आहे, रद्द आरक्षण जे झालं आहे ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या आघाडी सरकार आणि अशोकराव चव्हाणाच्या नाकर्तेपणामुळं हे आरक्षण गेलेलं आहे. म्हणून या सरकारला ठिकाणावर आणण्याच्या करता 2016 सारखे जे पूर्ण राज्यभरात मोर्चे निघाले होते, तशा प्रकारचं आंदोलन करण्याचा आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. कोरोनाच्या संकट काळात अशा प्रकारचे मोर्चे योग्य आहेत का, हा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणासंदर्भात निकाल दिल्यानंतर आता आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. कालचा हा निर्णय बघितल्यानंतर, याची प्रत वाचल्यानंतर काही मुद्दे याच्यामध्ये न्यायालयाने सकारात्मकरित्या विचार केलेला नाही. तर हे मुद्दे पुन्हा एकदा न्यायालयाला जर पटवून सांगितले तर निश्चित हा कायदा टिकेल अशी आशा कुठेतरी मला आहे. यामुळे जो काही अधिकार आहे 30 दिवसाच्या आत रिव्ह्यू पिटिशन करण्याचा, या अधिकाराचा वापर करून न्यायालयाला पुन्हा एकदा पुनर्विचार अर्ज आम्ही न्यायालयासमोर करणार आहोत.
दरम्यान या पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून कुठले मुद्दे नेमके मांडले जाणार आहेत सुप्रीम कोर्टाच्या समोर आपण एक नजर टाकूया। इतर राज्यात 50% अधिक आरक्षण आहे त्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केला जाईल। देशात आरक्षणानं 50% मर्यादा कधीच ओलांडली आहे हे सुद्धा मांडलं जाईल। मागास आयोगाच्या अहवालात अर्ध्याहून जास्त शासकीय आकडेवारी असल्याचं सुद्धा या पुनर्विचार याचिकेच्या माध्यमातून पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर मांडलं जाईल। मागास आयोगात समाजाची सद्यस्थिती मांडली गेली आहे हे सुद्धा त्यांना सांगितलं जाईल। आरक्षणाबद्दलचा अधिकार नेमका कुणाचा याचा खुलासा सुद्धा होणं गरजेचं असल्याचं ते म्हणतायत आणि या सर्व मुद्द्यांबद्दल स्पष्टता यावी आणि त्याचा पुनर्विचार व्हावा अशी ही पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार। आणि रेमडेसिवीरच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, रेमडेसिवीर ऐवजी आता ॲसिडिटीचं इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। नागपूरमध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारे गजाआड झालेले आहेत। नागपुरातून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। रेमडेसिवीरची तब्बल 35,000 रुपयांना विक्री केली जात होती अशी बाब सुद्धा याच्यातून समोर आलेली आहे। प्रशांत मोहिते आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, हे रॅकेट नेमकं कसं काम करत होतं आणि या रॅकेटकडून किती रेमडेसिवीर जप्त करण्यात आलेले आहेत, कशी ही कारवाई आहे, काय माहिती आहे? विलास, नागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळा बाजाराच्या मोठ्या घटना घडल्या होत्या आणि नागपूरच्या जामठा परिसरातील कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या दिनेश गायकवाड नावाच्या पुरुष नर्सने त्याच्या रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल असलेल्या कोरोना रुग्णाला रेमडेसिवीरचे 3 डोस देण्यास सांगितले होते, पण त्या व्यक्तीने रेमडेसिवीरच्या नावावर चक्क एसीडीटीचं इंजेक्शन टोचलं आणि रेमडेसिवीरचे जे 2 इंजेक्शन होते ते त्यांनी चोरी केले होते आणि रुग्णालयाच्या रेकॉर्डवर त्यांनी 3 डोस दिल्याची नोंद सुद्धा केली होती आणि रुग्णाला फक्त एकच रेमडेसिवीरचा डोस देण्यात आला होता। उरलेले डोस त्यांनी नागपूरच्या त्याचा जो मित्र होता त्याच्या मदतीने 35,000 रुपयात किमतीत विकण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी त्यावेळी 3 आरोपींना अटक केली होती आणि आता त्या प्रकरणात आणखी 2 जणांना अटक केली, त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुषाचा सुद्धा समावेश आहे। पोलीस या संपूर्ण प्रकाराचा कसून तपास सुद्धा घेत आहेत। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत दुर्दैवी ही बाब म्हणावी लागेल। एका बाजूला लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आज याच लोकांकडून त्यांची लूट करून त्यांना काळ्या बाजारात हे औषधं पुरवण्याचं हे रॅकेट सुद्धा सुरू आहे। अत्यंत दुर्दैवी ही बाब आहे। पोलिसांनी या कारवाईच्या बद्दल नेमकी काय माहिती दिली आहे, ऐकूयात। इसमें हमें इन्फॉर्मेशन थी कि 2-3 लोग कुछ रेमडेसिविर के इंजेक्शन बेचने के लिए आने वाले ब्लैक मार्केटिंग में, तो हमने रेड किया था। इसमें 2 रेमडेसिविर के इंजेक्शन हमें मिले थे और उसमें 3 आरोपी हमने अरेस्ट किए थे। ये गुनाह दाखिल होने के बाद में जब हमने इन्वेस्टिगेशन चालू किया तो उसमें एक नया आरोपी निष्पन्न हुआ, गायकवाड़ करके, उसको अरेस्ट किया। तो इन्वेस्टिगेशन में हमें मालूम पड़ा वो जामठा में एक कोविड हॉस्पिटल है, वहाँ पे मेल नर्स करके काम करता है। उसे हॉस्पिटल प्रशासन ने एक पेशेंट को देने के लिए 3 रेमडेसिविर दिए थे, जो पेशेंट एडमिट था आईसीयू में। दया नायक यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। मुंबई दहशतवाद विरोधी पथकातून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। नव्यानं आता त्यांची गोंदिया इथं नियुक्ती करण्यात आलेली आहे। जात पडताळणी विभागात ते पुढे काम करतील। त्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत। आपल्याला कल्पना आहे की सचिन वाझे प्रकरणात दया नायक यांची एनआयएनं चौकशी केलेली होती, त्यानंतर तात्काळ त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, ही कारवाई नेमकी का करण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती आहे? विलास, ही कारवाई नेमकी का करण्यात आलेली आहे किंवा यामागची कारणे जी आहेत ती अजून अस्पष्ट आहेत, पण आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे साधारणपणे 2 ते 3 दिवसातच मुंबई असेल, ठाणे असेल, या भागातील जे जुने अधिकारी होते, ज्यांचा वचक होता किंवा जे ज्यांनी मोठमोठे तपास केले होते, असे विविध अधिकारी जे आहेत जे गेल्या 4-5 वर्षापासून एकाच खात्यामध्ये आहेत किंवा 2 ते 3 वर्ष झालं एकाच खात्यामध्ये, अशा अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलेली आहे। खासगीमध्ये हेच अधिकारी असं सांगतायत की आम्ही या आधीच्या सरकारच्या काळामध्ये होतो, त्यामुळे आम्हाला आता बदली करण्यात आलेली आहे। मुळात नेमक्या अशा पद्धतीने बदली होणं हे झाली हे खरं आहे का? त्याचबरोबरीनं नेमकं या इतक्या मोठ्या अधिकाऱ्याचं किंवा ज्यांचं नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे, ज्यांना
ज्यांची मुंबईतल्या जे गुन्हेगार आहेत त्यांची नाळ माहिती आहे, हा. अशा विविध अधिकाऱ्यांना मुंबई बाहेर किंवा ठाण्याबाहेर थेट साईट पोस्टिंग देणं हे कितपत योग्य आहे असा देखील प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे ह्या बदल्यांमागे नेमकं कारण काय हे स्पष्ट झालं नसलं तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, ती म्हणजे दयानायक असेल, त्यानंतर आता ठाण्याचे जे खंडणी विरोधी पथकाचे राजकुमार कोथमिरे आहेत आणि मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी होते केदारी पवार, असे विविध अधिकारी आहेत ज्यांनी अनेक मोठमोठी प्रकरणे हाताळलेली आहेत. या प्रकरणांशी संबंधित जे अधिकारी होते या सगळ्यांच्या बदल्या आता करण्यात येत आहेत असं म्हटलं जातंय. पण ही बदली नेमकी का केली गेली, यामागचं कारण काय आहे हे अजून स्पष्ट नाहीये. धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता आपल्यापर्यंत पोहोचते, ते म्हणजे मुंबई विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. तांत्रिक बिघाड झाल्यानं आकाशात विमानं घिरट्या घालतायत असंही कळतंय. मुंबई विमानतळावरती हा हाय अलर्ट नेमका का जारी केला गेलेला आहे याची स्पष्ट माहिती समोर आलेली नसली तरी तांत्रिक बिघाड झाल्यानं आकाशात काही विमानं घिरट्या घालतायत असं सुद्धा समोर आलेलं आहे. मुंबईतलं विमानतळ हे अत्यंत ट्रॅफिक असलेलं विमानतळ आहे आणि या विमानतळावरती आता हा हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. याच्या मागचं नेमकं कारण काय आहे हे कळू शकलेलं नाहीये, पण हा हाय अलर्ट जारी केल्यानंतर किंवा त्याच दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे आकाशात काही विमानं घिरट्या घालतायत असंही कळतंय. त्यातली अपडेटेड माहिती सुद्धा आपल्यापर्यंत काही वेळातच पोहोचेल आणि तांत्रिक बिघाड झालेला आहे एका विमानामध्ये आणि त्यामुळे हे हवेत गिरट्या घालतंय. नागपूर हैदराबाद विमानात बिघाड झाल्याचं कळतंय. देशातलं सर्वाधिक ट्रॅफिक असलेलं हे विमानतळ म्हणून ओळखलं जातं. मुंबई विमानतळावरती आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि नागपूर हैदराबाद या विमानामध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झाला आणि त्यानंतर हा अलर्ट जारी करण्यात आल्याचं कळतंय. विवेक गुप्ता आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, क्या अधिक जानकारी है? देखिए, आपको बताना चाहिए कि मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पे एक फ्लाइट को इमरजेंसी लैंडिंग डिक्लेयर कराया गया है। ये फ्लाइट नागपुर से उड़ान भरी थी और इसे हैदराबाद जाना था, लेकिन बीच में तकनीकी खराबी होने की वजह से इस फ्लाइट को अब मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पर लैंड कराया जा रहा है और बताया जा रहा है कि कुछ तकनीकी खराबी होने की वजह से इसको मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पे लैंड कराया जा रहा है। प्रोटोकॉल के तहत जब भी कोई फ्लाइट की इमरजेंसी लैंडिंग होती है तो उस एयरपोर्ट पे जो भी मेन रनवे होता है उसमें सारी ऑपरेशन पूरी तरह से बंद कर दिए जाते हैं, चाहे वो लैंडिंग हो या फिर टेक ऑफ हो। दूसरी फ्लाइट को ऑपरेशन पूरी तरह बंद होने के बाद सिर्फ जो प्राथमिकता होती है वो इमरजेंसी लैंडिंग की फ्लाइट को दी जाती है। और इसी के तहत जो मेन रनवे है वहां पर फायर ब्रिगेड की गाड़ियां, एम्बुलेंस और जो तमाम अधिकारी है वो मौके पे पहुंच चुके हैं और अभी भी जो फ्लाइट है वो हवा में है और कोशिश की जा रही है कि जो इमरजेंसी लैंडिंग है वो किसी तरह से सुरक्षित लैंडिंग कराई जाए। और ये भी बताया जा रहा है कि ये जो फ्लाइट है वो एक प्राइवेट चार्टर प्लेन है जो नागपुर छोड़कर हैदराबाद जाने वाला था, लेकिन मुंबई में इसकी इमरजेंसी लैंडिंग कराने की कोशिश हो रही है। ये किसका फ्लाइट है, चार्टर प्लेन है, इसकी जानकारी मिल चुकी है? देखिए, इस पूरे मामले में ज्यादा जानकारी तो नहीं मिल पा रही क्योंकि जो एयरपोर्ट अथॉरिटी उनका साफ तौर पर कहना है कि जो प्राइम फोकस उनका इमरजेंसी लैंडिंग पे है। प्राइवेट चार्टर प्लेन है, उसमें कितने लोग सवार हैं और किसका चार्टर प्लेन है इसकी जानकारी अभी नहीं दे रहे हैं। उनका साफ तौर पर कहना है कि चार्टर प्लेन को कोशिश की जा रही है कि सुरक्षित तरीके से उसे लैंड किया जा सके ताकि जितने लोग चार्टर प्लेन में हैं उन्हें किसी तरह से नुकसान न पहुंचे। विवेक, इमरजेंसी लैंडिंग के लिए क्या बातें ध्यान में रखी जाती है, कैसे इसकी इमरजेंसी लैंडिंग की जाती है? देखिए, इमरजेंसी लैंडिंग जब भी डिक्लेयर होता है तो सबसे पहले जिस एयरपोर्ट पे जैसे मुंबई में ये इमरजेंसी लैंडिंग डिक्लेयर हो रहा है तो मेन रनवे है उसका ऑपरेशन है वो पूरी तरह से बंद कर दिया जाता है, यानी कि जो शेड्यूल फ्लाइट जो टेक ऑफ और लैंडिंग होती है उसे पूरी तरह से रोक दिया गया है और पूरी कोशिश की जा रही है कि जो इमरजेंसी लैंडिंग जिस चार्टर प्लेन की होनी है उसे कराया जाए, क्योंकि प्रोटोकॉल के तहत जब भी कोई इमरजेंसी लैंडिंग डिक्लेयर होती है तो आसपास उसके कोई भी प्राइवेट प्लेन या फिर दूसरे जो जहाज होते हैं वो आसपास नहीं होते हैं। और यही वजह है कि जब भी लैंडिंग होती है तो वहाँ पे फायर ब्रिगेड की गाड़ियां और एम्बुलेंस मौके पे पहुंच जाती हैं। अगर लैंडिंग के वक्त कोई बड़ा हादसा ना हो जाए इसके लिए प्रिकॉशनरी मेजर पर फायर ब्रिगेड और एम्बुलेंस की गाड़ियां और टीमें पहुंची रहती हैं।
और जो मुंबई एयरपोर्ट के जो लोग हैं अपनी पूरी कोशिश कर रहे हैं कि जो इमरजेंसी लैंडिंग डिक्लेयर की गई है वो सुरक्षित उसे लैंड कराया जा सके। लेकिन अभी भी जो जानकारी हमें मिल रही है कि जो चार्टर प्लेन है वो अभी भी हवा में है और कुछ ही देर में मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट को इमरजेंसी लैंडिंग के लिए उतरने वाला है। बहुत बहुत शुक्रिया विवेक, आपने ये पूरी जानकारी दी। तेव्हा इमर्जन्सी लँडिंगसाठी हवेत गिरट्या घालणारं हे विमान सुरक्षितरित्या खाली उतरावं हीच अपेक्षा आहे। आणि आता याच्याबद्दलचे सगळे अपडेट्स आपल्या प्रतिनिधीने दिलेले आहेत। मुंबई विमानतळावरती सध्या हाय अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। इमर्जन्सी लँडिंग या प्रायव्हेट प्लेनचं केलं जात आहे। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सोलापुरातून एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 मे रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। मेडिकलसह अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा कडक लॉकडाऊन जाहीर केलाय। महापालिका आयुक्त तसंच जिल्हा परिषद सीईओ यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली आहे। सोलापूरची रुग्णसंख्या आटोक्यात येत नाहीये आणि त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा हा निर्णय घेतलेला आहे। 8 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत जवळपास आठवडाभर हा लॉकडाऊन असणार आहे। यानंतर रेमडेसिवीर संदर्भातली एक बातमी आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी जेनेटिक लाईफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला भेट दिली। या कंपनीत आता रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झालंय। गडकरींनी याबद्दलचा आढावा घेतला। यानंतर रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झालं असून याचा मला आनंद असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांच्या यंत्रणामध्ये या रेमडेसिवीरचं संपूर्ण विदर्भात वितरण होणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। रेमडेसिवीरचं प्रोडक्शन सुरू झालेलं आहे हा आपल्या सगळ्यांकरता खूप आनंदाचा आणि समाधानाचा विषय आहे। मागील काही दिवसामध्ये अनेक पेशंट या औषधाकरता तडफडत असलेल्या आणि त्यात लोकांमध्ये असणारी अस्वस्थताचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे। भारत सरकारने पहिल्यांदा देशात यांना अशी परवानगी मिळालेली आहे आणि आज त्यांचं प्रोडक्शन मला डोळ्यांनी बघायला मिळालं, याचा मला मनापासून खूप आनंद आहे। विशेषतः याचं डिस्ट्रीब्युशन आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या थ्रू विदर्भातल्या सर्व जिल्ह्यात आणि नागपूर शहरात पहिल्यांदा करून मग महाराष्ट्रात देखील सगळ्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे आणि त्यानंतर जिथे देशात हवी ते जाईल। आपलं काही आम्हालाच मिळालं पाहिजे असा आग्रह नाही आहे। याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण। मंडळी, कोरोनाचं जे संकट आहे ते अजून पूर्णपणे गेलेलं नाही। ते नियंत्रणात निश्चितपणे येत असलं, तुम्ही लस घेतलेली असली, ह्या सगळ्या घडामोडींमध्ये हा मास्क मात्र अत्यंत गरजेचा आहे। कारण आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। और ये रहा लास्ट